नमस्कार. आज व्हिडिओ बनवणं कारण असे आहे की आपण आता येलेत केळी नावावरमा तर आपला प्लॉट होता आटे आपण आपला कंपनीनं पोटॅश आहे गड फवारणी दिलं होतं. तर तुम्ही बाग देखू शकता संपूर्ण बाग हो एकदम क्वालिटी एक्सपोर्टना मालना बाग आहे. तर आजनी जर कंडिशन देखी ना व्यापार किंवा बाजार भावनी केळी ना तर 2-250 चालू आहे. जर आता एक शेतकरीनं एक झाडनं जर उदाहरण धरायला घेतलं तुम्ही तर सरासरी त्याला खोड लावा पाहिजे किंवा रोप लावा पाहिजे वॉटर सोलेबल पोगा भरणी ड्रिचिंगपर्यंत 100 ते 120 रुपयापर्यंत एक झाडले खर्च येस. पुरा आपण ओव्हरऑल झाड पूर्ण कापावं सलून शेतकरीना एवढा खर्च आहे. तर एवढा खर्च करी शेतकरीला जर आज 200 किंवा 250 रुपये भाव भेटणार ना आणि त्यांना मात्र त्यांना 2-3 झाडापाशी राहणार तर खरंच विचार करासारखी गोष्ट आहे. तर शेतकरीला खरंच एवढा भाव मग परवडत राहणार का? तर शेतकरीला हा जेव्हा केळीना भाव चालू आहे या भाव 1 रुपये सुद्धा शेतकरीला जाईल आणि शेतकरीनी केळीना झाडाई एकदम पोटना पुऱ्यासारखं वारा वादळ पाहिजे समयसन सर्व खर्च करे सण शेतकरी केळीना झाडाई पोटना पुऱ्यासारखं जागायला असतं. तर म्हणानं कारण एकच आहे की सरकार तेच ना भाव जे पेट्रोलना परत सोनाना ज्या भाव आहे त्या भाव एकदम स्थिर भेटेल म्हणजे त्या भाव कमी जास्ती होतील पण कमी भावाने. तर ह्या गोष्टीवरून एकच समजत की शेतकऱ्यांना मक्का कापूस पीक कुठलंही पीक असो कुठलाही पिकले येईल नंतर शेतकरीना एकदम असा जास्ती उन्हा कांदा तर शेतकरीना माललेच भाव एकदम असा रिवर्स कसं काय वस म्हणजे तवय निर्यात कमी होईल असं कधीच व्हायला नको. कारण की शेतकरी बी पोटना परत वागस आणि शेतकरीले सरकारकडून काहीच गरज नाही फक्त तेच मालले भाव द्यावा पाहिजे. आता आठ पूर्ण एक्सपोर्ट क्वालिटीना माल आहे आणि 200-250 रुपये जर तेच माल द्यायचे ते काहीच करणार नाही. #ॲग्री